सोल्युबलमध्ये A, E, K असतात आणि वॉटर सोल्युबलमध्ये व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन K. आणि त्याचप्रकारे मग आम्ही व्हिटॅमिन आणि त्याची डिफिशियन्सीसाठी एक ॲक्ट केलं आहे. त्याच्यामध्ये डेअरी प्रोडक्ट, व्हेजिटेबल स्टॉल आहे, फ्रूट स्टॉल आहे, मीट स्टॉल आहे आणि ग्रॉसरी शॉप आहे आणि त्यामध्ये ग्रोथ पे करणार आहे. आत्ताच त्याच्यामध्ये पहिलं आहे की एक आई आणि मुलगी त्या दोघींचा संवाद आपण पाहणार आहोत. आलू ले लो, कांदे ले लो, आलू ले लो, कांदे ले लो. हो मॅडम. आलू पिका आहे, या पिकाने आधा कांदा, या लवकर भाजी घ्या. हे सांगा पालक किती लागेल? पालक जर 20 रुपये. आई मला पालक नाही आवडत, मला नाही खायचं पालक. अरे बाळा पालक खायला पाहिजे. पालकामध्ये जे आहे व्हिटॅमिन ए आहे तुझ्या दृष्टीसाठी चांगलं आहे आणि व्हिटॅमिन सी तुझ्या त्वचेसाठी चांगलं आहे. पालकची कमतरता झाल्यामुळे त्याच्यामुळे नाईट ब्लाइंडनेस, झिरोफ्थॅल्मिया, कॉर्निया स्क्लेरोसिस आणि विटॉट स्पॉट सारखे डिसऑर्डर्स पण होऊ शकतात. आणि भैया सांगा कारले किती लागले? कारले मॅडम 15 रुपये पाव. कारले कडू असतं, मला नाही खायचं कारले. अरे बाळा कडू असेल तर काय झालं? कारले चांगले असतात. हो मॅडम, कारले खायला सांगतो तुम्हाला. कारले चांगले असतात. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए असतो, व्हिटॅमिन सी असते, व्हिटॅमिन ई पण असते आणि कारल्यामध्ये जे व्हिटॅमिन ए असते दृष्टीसाठी चांगले तुम्हाला सांगितलं. आणि व्हिटॅमिन सी जे आहे सुंदर प्रतिकारक चांगले आणि व्हिटॅमिन ए प्रतिकारक शक्ती वाढते. ठीक आहे. व्हिटॅमिन ईच्या डेफिशियन्सीमुळे डिसऑर्डर जसं की प्रीमॅच्युरिटी, जॉन्डिस, हिमोरॅटिक ॲनिमिया, मस्क्युलर डिस्ट्रोफी, ग्रोथ फेलियर असे सगळे डिसऑर्डर्स होतात. आणि व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे मसल वीकनेस होतो. अरे बाळा फ्रेंच फ्राईज चांगले नसतात शरीरासाठी. तुला घरी करून देते, ठीक आहे. जर ते व्यवस्थित प्रमाणात खाल्ले तर त्याच्यात अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते आणि स्किनसाठी चांगलं असतं कारण ते व्हिटॅमिन सी मिळतं त्याच्यामुळे. आणि जर ते जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याच्यामुळे ओव्हरवेट होतं, ऍसिडिटी होतं किंवा मसल विकनेस होतं. ठीक आहे. चल खाणार ना भाज्या सगळ्या? ठीक आहे, चल जाऊ. कॉलेज सुटलेलं आहे आणि 3 मेडिकल स्टुडंट्सचं डिस्कशन आपण पाहू. त्यामुळे ते डिफिशियन्सी होतं. मग आपल्याला सामान घ्यायचं होतं. हा सगळ्या माणसाच्या दुकानाचे नाव घेतो आम्ही. मग त्या कशी मुगडाळ कशी? 40 रुपये पावशेर. मुगडाळ काय असते आमची? मुगडाळमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 येतात ना? हो हो. मुगडाळीमुळे कोणत्या डिफिशियन्सी होतात माझी? मुगडाळ नाही खाल्ली तर काय होईल? व्हिटॅमिन सीची डिफिशियन्सी काय होतात? व्हिटॅमिन सी मुळे फीडिंग गम्स होतात. व्हिटॅमिन सीला ॲस्कॉर्बिक ॲसिड पण म्हणतात. ते वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन आहे. ते इम्पॉर्टंट रोल इन डिसऑक्सिडेशन करतं. तूर डाळीमध्ये पण व्हिटॅमिन ए, बी, सी येतात. मग एच्या डिफिशियन्सी काय काय आहे सानिका? First, the night blindness. We couldn't see in a dim light. Second, the keratoconus, which is a very severe condition. Liquefaction of cornea, and then the corneal xerophthalmia, and then white of spot, and then उडीद डाळ कशी आहे म्हणते? 40 रुपये पावशेर. उडीद डाळीमध्ये व्हिटॅमिन B1, B2, B3 आणि B6 येते ना सांगा. हो. व्हिटॅमिन बी नाही खाल्लं तर काय होईल तुमचं? व्हिटॅमिन B1 म्हणजे थायमिन. थायमिनमध्ये त्यामध्ये व्हिटॅमिन B2 म्हणजे रायबोफ्लेविक, त्यामध्ये अँग्युलर स्टोमॅटायटिस होतं. व्हिटॅमिन B3 मध्ये नियासिन, त्यामध्ये डायरिया डर्मेटायटिस होतं. व्हिटॅमिन B6 मध्ये पेरिडॅक्सिन, त्यामध्ये डर्मेटायटिस होतं. हरभऱ्याच्या डाळीत काय काय असते सानिका? हरभऱ्याच्या डाळीमध्ये पहिलं तर व्हिटॅमिन बी असतं आणि त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट पण असतात. हॉस्पिटलच्या खाली फ्रेंड्सचं डिस्कशन पाहू. वगैरे होतं, स्किनमध्ये थोडी इचिंग वगैरे होत होतं आणि केस पण खूप गळतात. मला डिफिशियन्सी सांगितले तर केची आणि
कोणते डिश वाटत जातात आणि विटामिन के कमी झाल्यामुळे आपल्याला क्रोनिक डायरिया मला दक्षिण वगैरे वॉमिंग इन्फेक्शन दिसतं. आम्ही केळी कशी दिली? काळी पडले काका काळी पडली मग का पडली काका 30 रुपयाला. ठीक आहे जा घेऊन संत्रा पण खात जा. संत्रा म्हणजे सिट्रस फ्रुट्स असतात त्यामध्ये विटॅमिन सी रिच सोर्स असते. नाही मला बरं केळीचं विटॅमिन बी ची मला सांगितलं त्यामध्ये B2 B3 त्यामध्ये केळीचं रिच सोर्स आहे त्यामुळे मला केळी हवी. चालतंय चालतंय. किती देऊ केळी तू? चालतंय. अजून विटॅमिन सी मध्ये आमला म्हणजे आवळा आणि सिट्रस फ्रुट्स मध्ये लेमन, संत्रा, मोसंबी असे फ्रुट्स असतात. तुम्ही घेऊ शकता ते. काल मी पण हॉस्पिटलला गेलो. मला विटॅमिन सी आणि डेफिशियन्सी सांगितलं. सांग बरं सीचे डिसऑर्डर काय? विटॅमिन सी मध्ये स्कर्वी होते त्यामुळे जास्त स्किन रिलेटेड डिसऑर्डर्स होते त्यामुळे विटॅमिन सी सांगितलंय. ऑरेंज काय सांगितलं घ्यायचे का तो घे माझे झाले. ऑरेंज कसे दिले का? ऑरेंज 150 रुपये किलो. एवढे? हा मग काय. अर्धा किलो काय होणार? अर्धा किलो मध्ये 3 येतात फक्त. पुढच्या वेळेस परत नेल्या उद्या. तुमच्या घरच्यांना पण घेऊन टाकेल. बरं किती देऊ सांगा? बरं 1 डझन. 1 डझन. फ्रुट्सची गरज असते. बाळा एवढं जर शिकलो असतो तिथं फळं विकत नसते. त्याच्यामुळे तुम्ही छान अभ्यास करा, चांगले डॉक्टर व्हा आणि समाजामध्ये लोकांची सेवा करा. कांबळे काका तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? पैसे फोन पे करा. आले का बघा किती नाही आले. चालते चालते आले आले. काय पाहिजे किती पाहिजे? मिल्कमधून विटॅमिन डी, विटॅमिन ए, विटॅमिन B2 भेटतं. त्याचे रिक्वायरमेंट किती मार्केट नाही. विटॅमिन डीची रिक्वायरमेंट 400 आहे. नंतर विटॅमिन एची 445 आहे. तुला माहिती का विटॅमिन डीची डिफिशियन्सी झाल्यानंतर कोणते डिसऑर्डर होतात? नाही माहिती. विटॅमिन डीची डिफिशियन्सी झाली तर चाइल्डमध्ये रिफ्लेक्स, तसंच अडल्टमध्ये ऑस्टिओमेसिया होतो. तसंच विटॅमिन एची डिफिशियन्सी झाली तर नाईट ब्लाइंडनेस, झिरोथॅर्मिया, विदाउट स्पॉट होतो. तुम्ही स्वतः दूध आणि दहीच घेऊन जातात. कधी पनीर पण घेऊन जातात. पनीर तर खायला चांगलं असतं. काय भेटतं? पनीरमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन B2 आणि विटॅमिन डी असते. विटॅमिन ए तुम्हाला माहिती आहे दृष्टीसाठी सगळ्यात चांगलं असते. विटॅमिन B12 मेटाबॉलिझम चांगलं करते. विटॅमिन B12 RBC प्रोडक्शनसाठी काम करते. आणि विटॅमिन डी कॅल्शियम अब्झॉर्प्शनसाठी आणि बोन स्ट्रेंथसाठी चांगलं असतं. पनीर किती देऊ तुम्हाला?
नाही घेऊया प्रश्न तुमचं तुला माहिती का कोणकोणते विटॅमिन्स असते त्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन B12 असते विटॅमिन डी ही बोन स्ट्रेंथसाठी गरजेचं आहे आणि विटॅमिन डीचं डिफिशियन्सी म्हणून ऑस्टिओमेलिसिया आणि रिकेट्स होतं चला आपण घेऊन जाऊ व्हायटॅमिनच्या मेडिसिन चालू होता पण खायला कंटाळा करते त्यामुळं आजारी लागतात. किती दिवस झाले आजारी तुम्ही? होय. मल्टीव्हिटॅमिनची मग सवय परत अँटीबायोटिक्स सुरू होते तुम्हाला? आता सुरू आहेत का अँटीबायोटिक्स? डॉक्टर मल्टीव्हिटॅमिन म्हणजे काय? मल्टीव्हिटॅमिन म्हणजे आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन म्हणून एक फॅक्टर असतो. न्यूट्रिशन म्हणजेच काय तर आपल्या शरीराचे आवश्यक घटक असतात त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो. हे न्यूट्रिशन एक 2 भागामध्ये डिवाइड केलं जातं. त्याच्यामध्ये फर्स्ट असतं ते मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि सेकंड असतं ते मायक्रोन्यूट्रिएंट्स. मायक्रोन्यूट्रिएंट्स हे आपल्या जेवणामध्ये दररोजच्या आपण जातात म्हणजे आपण घेतच असतो. म्हणजे मायक्रो आहे म्हणजे स्मॉल म्हणजे मिनिमम त्याच्यामध्ये असतात ते आपण घेत नाही जास्त त्याच्याकडे आपण दुर्लक्ष होतं. तर त्याच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स येतात आणि या विटॅमिन्स मध्ये परत फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल त्याच्यामध्ये येतात. मग ते आपल्या शरीराला आपण ते जास्त प्रमाणात घेत नाही. मग त्यामुळे आपल्याला ती डिफिशियन्सी होते आणि डिफिशियन्सी झाली की स्मॉल अमाऊंटमध्येच आपल्या शरीर लागतं आणि तेच आपण घेत नाही म्हणजे अजून त्यामध्ये डिफिशियन्सी होते आणि त्यातूनच आपल्याला मग ते प्रत्येक विटॅमिनची डिफिशियन्सी पाहायला भेटते. मग त्याच्यामुळे आपण ए विटॅमिनची आपण तुम्ही तिथं बघू शकता त्या चार्टमध्ये की विटॅमिन ए जर डिफिशियन्सी झालं तर नाईट ब्लाइंडनेस, कंजक्टिव्हिटीज, विथआउट स्पॉट हे आपल्याला असे प्रत्येक जे असतात प्रत्येक ऑर्गनची डिसीज आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला भेटते. तर हे विटॅमिन आपल्याला दैनंदिन जीवनाच्या आहारामध्ये कसं मिळतं? आता याच्यामध्ये आपण बघितलं की दररोजच्या जेवणामध्ये आपण फळे म्हणतो बाकीच्या भाज्या ह्यातून आपल्याला मिळतच पण सगळ्यात त्याच्यामध्ये तुम्ही नॉनव्हेज खाता का? हो. आता नॉनव्हेज मधून तर आपल्याला जास्तीत जास्त विटॅमिन मिळू शकतात. त्याच्यामध्ये विटॅमिन ए असते, विटॅमिन डी असते, विटॅमिन B1 असते. ते सर्व आपल्याला मीट्स मधून म्हणजे जे नॉनव्हेज आहे ते नॉनव्हेज मधून आपल्याला मिळू शकतो. माझं सध्या 1 वर्ष झालं नॉनव्हेज खाणं बंद आहे. त्यासाठी आता नॉनव्हेज मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मटन प्रेफर केलं पाहिजे यामध्ये त्यात फिश प्रेफर केले पाहिजे असं तुम्ही प्रेफर करू शकता. ज्यात तुमची डिफिशियन्सी आहे वीकनेस आहे म्हणजे तो करून घेऊ शकतो. यापासून पुन्हा सुरू होतो. हो सर. डॉक्टर वारंवार नॉनव्हेज खाल्ल्याने शरीरावर त्याचा काय वाईट परिणाम होतो? आता यामध्ये आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की नॉनव्हेज मध्ये पण काय खायचं. आज मार्केटला बघतो की आज आपल्याला मटन अवेलेबल आहे, चिकन अवेलेबल आहे, अंडे अवेलेबल आहे, फिश पण अवेलेबल आहे. फिश आपल्याला काही नॅचरली मिळू शकतात कारण त्यामध्ये आपण त्यामध्ये काय वेगळं हे करत नाही कारण ते डायरेक्ट नदीमधून आपण घेऊन येतो नाहीतर समुद्रामध्ये ते आणले जातात. पण ज्यावेळी आपण चिकन म्हणतो पण आताचे जे पोल्ट्री फार्म बघितले तर खरं म्हणजे एखाद्या कोंबडीला वाढायसाठी 6 महिने लागतात पण आताची जर कंडिशन बघितली तर 30 महिन्यामध्ये एखादी कोंबडी तयार होते. पण ती आपल्याला गरजेची आहे का? म्हणजे जी कोंबडी स्वतःच्या पायावर चालू शकत नाही ती आपण खातो म्हणजे ती स्वतःचा जीव वाचू शकत नाही तर ते आपला जीव वाचू शकेल का? अजिबात नाही. त्यामुळे आपल्या आजच्या कंडिशनला आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटन प्रेफर केलं पाहिजे. आयुर्वेदामध्ये सांगितलंय की चिकन खाल्ल्यानंतर काय होतं चिकन आपण कोंबडी म्हणतो श्लेष्मूल गुरु. श्लेष्मूल म्हणजे काय जे शरीरामध्ये कफ वाढवणार आहे ते गुरु आहे ते चिकन आहे. पण मटन तसं नाही. जर आपण तुम्ही आयुर्वेदामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये ना ती गुरु शीत म्हणजे जे गुरु पण नाहीये जे शीत पण नाही ते म्हणजे मटन आणि ते आपल्या शरीराला योग्य आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त मटनला प्रेफर केलं पाहिजे. आणि आपण तुम्ही बघता आज चिकन स्वस्त आहे की मटन स्वस्त आहे? हा म्हणजे का स्वस्त आहे ते पण जाणून घेतलं म्हणजे मटन का महाग आहे त्याची अवेलेबिलिटी नाही ना तेवढी आणि त्याचं इम्पॉर्टन्स त्या लेवलचं आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रेफर हे मटनला केलं पाहिजे. आणि त्यामध्ये पण तुम्ही आता सुरुवातीला जे मटन सुरू करणार आहात त्याच्यामध्ये पहिला मटनचा आपण ज्यामध्ये मांस रस म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये तो मांस रस सुरुवातीला घेतला पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही हळूहळू त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे तुमच्या जेवणामध्ये. मटन शॉप मध्ये जातात चिकन खायला आता मला चिकन खायला असले आम्हाला नाही मटन
म्हणतात सुरजा आलो बोल की महेश कुठं आहेस? आहे की मटन शॉप जवळच आहे. तिथं नाही का बरोबर आलो भेट करायचं आपल्याला. कोणाच्या मटन शॉप बोलतोय? चाचा बोला की महेश, काय काय होतं साध्यासारखं आजारी असते गेलो डॉक्टरकडे घेऊन. डॉक्टरला दाखवलं? डॉक्टरला दाखवली. काय म्हणते डॉक्टर? डॉक्टर म्हणले मटन चिकन चालू करा म्हणले. कुठल्या डॉक्टरकडे गेला? बरं डॉक्टर. हा ते सर इथं माझ्याकडे चिकन नाही. आपल्या शरीराला भेटत नाही. मटन खा म्हणते. त्याच्या तोडले काय तयार आहे किती देऊ? अर्धा का चिनामंडी चॉप्स आणि बसलेले मीठ टाका. चालते. लिव्हर पण द्या. लिव्हर मध्ये कुठलं विटॅमिन असतं? B12 असतं. B12 असतं. अजून काय? काय सूर्यदूतामध्ये कुठे दिसलं? हे काय इथं जेवून बसलाय. अरे महेश किती घ्यायचं? 1 किलो बस ठीक आहे. आपुरण का वाटेल किती लागेल बारीक झालाय. मध्ये मध्ये धंदा जरा स्लॅक होता रे महेश. ते मध्ये एवियन इन्फ्लुएन्झा नावाचा बर्ड फ्लू आलता ना. जीएस का? हा H5N1 नावाचा. हा आता पण जरा आहे ते बर्ड फ्लूचं. माझ्या पण कानावर आलं तू बरं काय एवढं माहिती नाही. पण तरी पण तू खातोस. चिकन जरा पसंत ना ती. मटन बद्दल काय नाही. मटन काही पण खाल्लं तर चालतं. बरोबर आहे बरोबर. चिकन किती देऊ? चिकन नको डॉक्टर खाऊन नका म्हणजे. चालते चालते. मटन देऊ. या तुम्ही पण ठेवा. कधी येऊ? 4 पर्यंत. बनवाय कोणाकडे दिले? चालते. म्हणायला देऊ की मीट मध्ये कुठले विटॅमिन्स असतात महेश? मीट मध्ये बघ B12, B6, आयर्न आणि झिंक असते. त्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये मदत करते. लहान मुलांनी खाल्लं पाहिजे का मटण? लहान मुलांनी प्रमाणात खाल्लं पाहिजे. असं नाही की त्यांना गरज नाही पण थोडंफार खाल्लं तर चालतंय. आणि विटॅमिन के बद्दल काय सांगितलं तुम्हाला? अंड्याच्या यॉकमधून आपल्याला विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई. तसेच अंड्याच्या व्हाईटमधून आपल्याला विटॅमिन 2, विटॅमिन B2, विटॅमिन B3 आणि विटॅमिन B5 हे मिळतात. म्हणजे एग्स पण खाल्लेली चांगले असतात. आणि फिश बद्दल काही बोलले का नाही डॉक्टर? फिश बद्दल काय सांगितलं नाही बाबा. सांगावं लागेल डॉक्टरला. फिश पण विकायला फिश पण विटॅमिनचा एक सोर्स आहे. मला काय त्याबद्दल एवढं नॉलेज नाहीये पण लोक घेऊन जातात जेव्हा आजारी असतात तेव्हा. आणि फिश मध्ये काही कंटामिनेशन करता येत नाही कारण की ते डिरेक्टली नेचर पासून आपण घेऊन येतो म्हणजे नदीमधनं वगैरे. पोल्ट्री फार्म्स मध्ये चिकन त्यांना इंजेक्शन देऊन वगैरे ग्रोथ करतात तर ते चांगले नसतात खाण्यासाठी. पण फिश मध्ये असं काही करता येत नाही ना त्यामुळे ते चांगले असतात हेल्थसाठी. तुम्ही चिकन पेक्षा फिश प्रिफर करू शकता. चालतंय. हा आमचा रोल प्ले होता विटॅमिन्स बद्दल. थँक्यू. उभे राहा तोपर्यंत मॅडम आले. किती नंबर ते किती नंबर साठी? 41 to 60. तर कॉंग्रॅच्युलेशन्स टू 41 to 60. चांगला रोल. मला थोडेसे असे पॉईंट्स वाटले की हा ते बेटर होऊ शकत होते. म्हणजे तिथं बेटर होऊ शकत होतं. म्हणजे मजाक केला हे सगळ्या गोष्टी छानच आहेत ऑलरेडी. कारण त्याच्यामधून रेग्युलरली आपण ज्या काही घडतो त्या गोष्टी ह्याच्यात पण घडतच असतात बरोबर कुठे ना कुठे तरी.
पण जे आता समजा सेलर्स आहेत त्यांना थोडीच माहित असणार आहे की कोणते विटॅमिन्स असणार आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे. किंवा आईला थोडीच माहित असणार, आई आता एज्युकेटेड, खूप एज्युकेटेड किंवा डॉक्टरच असेल तरच तिला, किंवा न्यूट्रिशियन्स असेल तर तिला एवढं माहित असेल ना. तर ते एवढं मला वाटलं की बाबा ह्या गोष्टी ह्या लोकांना कसं माहित असेल. मग इंग्लिशमध्ये आता सांगतात मसल डिस्ट्रॉफी, ह्या झिरोपथॅल्मिया वगैरे ह्या गोष्टी जर सांगतात तर ते डोळ्याशी रिलेटेड ले लँग्वेजमध्ये त्यांनी बोललं पाहिजे, बरोबर आहे. तर बाकीचे पण जे आता सेलर्स होते त्यांनी पण ले लँग्वेजमध्ये सांगितलं असतं तरी ते अजून छान झालं असतं, म्हणजे इट वुड बी बेटर. आता पण छानच झालेलं आहे, पण ह्या गोष्टी आता नेक्स्ट कोण येणार आहे त्यांनी लक्षात ठेवा.